कुणाशी बोलतो इतका वेळ कुणास ठाऊक सारखा एंगेज येतोय. हा त्याशीच बोलत असन. हा बाई राधिका तुझ्या मागे काय ग्रहण लागले, काय गुंजून नाही राहिलं मला. हा कोण बरे असं एक अरे नाही केलं गप तर गप दुसरं गप दुसरं. गप रिंग चालली आहे. हॅलो. ते ये लावणं बंद कर. मी गुरुनाथचा बाप बोलतोय. हा बाबा नमस्कार. नाही चमत्कार पाहिला तुझा. नमस्कार ठेव बाजूला. जिथे कुठे असशील तिथून ताबडतोब आमच्या घरी ये. आत्ता का काय झालं? ए प्रश्न विचारायचे नाही, सांगतो तेवढं ऐक. कळलं? एक लक्षात ठेवायचं, मी तुझ्या साहेबाचा बाप आहे आणि माझं बोलणं टाळण्याचा प्रयत्न करू नकोस. कळलं ना? लगेच निघायचं. किती वेळात पोचशील? अहो किती वेळात म्हणजे काय? नाही म्हणजे येतो ना मी लगेच. जवळच आहे मी. 15 मिनिटात पोहोचतो. व्हेरी गुड. 15 मिनिटाच्या आत तू आमच्या घरी पोहोचायला हवा. समजला? निघा पटकन. आणि काय ऐक, काय? यातलं जराही तुझ्या साहेबाला म्हणजे गुरुनाथला कळू देऊ नकोस. आणि जर तू सांगितलं एक ध्यानात ठेव, माझ्यासारखा तिकडं माणूस तुला भेटणार नाही. कळलं? ओके. एक सर अहो कुठे अडकवलेत तुम्ही मला? अहो तुमचे बाबा म्हणजे जमदग्नी आहेत. काय मी तोंड देणारे तुम्हालाच माहिती. का म्हणला? येतो म्हणला? काय म्हणणार आहे? बोलायला जागा आहे का त्याला? येतो म्हणाला. बाबा श्रेयस तसा मुलगा नाही हो. सुनबाई, दिसतं तसं नसतं. त्याला येऊ दे ना, मग अगदी पाण्यासारखं स्वच्छ होईल सत्य काय आणि असत्य काय. राधिकाने संशयाने शनायाला फोन केला आणि ही मंद काही बोलून गेली तर? नाही नको, खूप मोठी रिस्क आहे. शनायाला सांगायला हवं. हॅलो गॅरी, कुठे आहेस तू? हळू बोल, हळू बोल. ओरडू नको तर काय करू? तू कुठे आहेस आता? सांग ना मला. अगं इथे सकाळी सकाळी गडबड झाली मोठी. गडबड? ते सांगतो मी तुला. मला सांग, तुला कोणाचा फोन आला होता का? कोणाचा? ईशाचा? नाही ग बाई. ई बाई बी म्हणू नको. बच्चा मी काय विचारतोय तुला, तुला कोणाचाही फोन आला होता का? म्हणजे आमच्या मजल्यावरून कोणी फोन केला होता का, किंवा असा अननोन नंबर वरून रॅन्डमली कोणी फोन केला होता का? सांग ना. नाही, मला कशाला कोण फोन करेल? बरं ते सगळं जाऊ दे. मला तू सांग, तू राधिकाला घरात घेतलंस का परत? हे कोण बोललं मागणं आता? फोनवरती बोलताय का? सॉरी. हॅलो गॅरी, सांग मला कोण बोललं मागणं? श्रेयस. श्रेयस, अरे काय तू मेसेजेस पाठवले ते आई बाबा आणि राधिकाला काहीतरी भलतच वाटतंय तुला. काय अर्थ नाही रे याला. ठेव फोन. अच्छा, श्रेयस आलाय का तुझ्याकडे? अरे काय चाललंय याचं? सोड, मला जाऊन बघितलं पाहिजे आता. श्रेयस भाऊजी होते का? जाऊ दे ना, सोड ना. काय म्हणत होते? ते कळून तुला काय फायदा आहे? नाही, मी मुद्दाम नाही केलं. मुद्दामच केलंय. त्या श्रेयसने काहीतरी चुकून मेसेजेस पाठवले आणि तू साधं मला एकदाही न विचारता डायरेक्ट आई बाबांना नेऊन दाखवलंस. काय अर्थ आहे का याला? तुला काय मी तसा वाटलो? नाही तसं नाही. नाही नाही, तसंच आहे. तुला मी हजारदा सांगितलंय माझा मोबाईल चेक करत जाऊ नकोस म्हणून, पण यावेळेला तर कधी नेला मोबाईल मला कळलंय नाही. आणि एवढा संशय असेल ना तर तू घे ना, जा अजून दाखव. एवढं संशय ना, दाखव. नाही, ते मला नव्हतं दाखवायचं, आईनीच. राधिका प्लीज, मला ना जरा वेळ एकटं सोड बरं प्लीज. मला जरा शांत बसायचं, माझं डोकं भणभणायला लागलं आता.
सुभेदार, तुला आता निघावंच लागेल. शनायाला शांत केलं पाहिजे. श्रेयस बाबा श्रेयस या उठ. बाबा श्रेयस नमस्कार करतो. ए, बस 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 बस. तुम्ही नाराज आहात का माझ्यावर? नाही, आम्ही खुश आहोत तुमच्या कर्मावर. पाणी देऊ का? नाही, नको. गुरुनाथ, गुरुनाथ. बाबा आता काय परत तू श्रेयस? श्रेयस, तू काय करतोस इथे? मला विचार. दूर दूर हो. मी बोलवलंय त्याला कारण आज मला सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्षच लावायचा. बाबा आता काढ मोबाईल, काढ तुझा. हा? अरे मोबाईल काढ. SMS ओपन कर. SMS दाखव त्याला. काय श्रेयस, काय प्रकार आहे? हे असले SMS तू गुरुनाथला पाठवतो? आय लव्ह यू, आय मिस यू, बेबी शोना. हा ताडासारखा माझा मुलगा तुला बेबी शोना वाटत आहे? अरे इकडे तिकडे काय बघतोय? मी तुला विचारतोय. बाबा काय आहे? तू गप. मी बोलतोय ना. हे असले फालतू SMS का पाठवतो गुरुनाथला तू? काऊन पोटी नाही भेटली का तुला? हा? बाबा सॉरी. काय? ऍक्च्युली चुकून गुरु सरांना मेसेज केले. हा, चुकून? कसे बरं? हो आहे, चुकून. काय आहे, मला माझ्या गर्लफ्रेंडला मेसेज पाठवायचे होते पण चुकून गुरु सरांना मेसेज केले. अच्छा, चुकून मेसेज गुरु सरांना असे कसे आले? हा? तुझ्या SMS ला काय पंख फुटलेत?